हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा जो खारा वांग्याचा जो व्हिडिओ आहे, तो मी बरेच दिवस आधी शूट करून, एडिट करून ठेवला होता. पण अपलोड केला नाही, कारण की बरेच महिने झाले मी चॅनलवर माझ्या एकही व्हिडिओ टाकला नव्हता. त्यामुळे असं वाटत होतं की व्ह्यूज येतील की नाही. पण नंतर म्हटलं ठीक आहे, टाकून तर बघूया. जेवढे व्ह्यूज येतील तेवढे येतील आणि त्यानंतर कंटिन्यूसुद्धा ठेवता येईल. तर मी ते सिम्पलचं खारं वांगं बनवलेलं हिरव्या मसाल्यातलं, जे की माझ्या मुलांना फार आवडतं. म्हटलं ही रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर होऊन जाईल. तर काय केलं, सगळ्यात आधी वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आणि कापून पाण्यामध्ये ठेवून दिली, म्हणजे पाण्यात ठेवल्यावर वांगी काळी पडत नाहीत. मी इथे बटाटेसुद्धा घेतलेले. बटाटे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर घ्या. त्यानंतर मसाला तयार करून घेतला. मसाल्यामध्ये मी सुकं खोबरं, लसूण, सुक्या लाल मिरच्या, धना पावडर, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेले. तर इथे शेंगदाणे आणि मिरच्या ज्या आहेत त्या तेलामध्ये थोड्या थोड्या परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर हा सगळा मसाला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये. तर वाटताना मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला ॲड केलेला. नंतर हा सगळा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता वांग्यामध्ये मसाला भरताना वांग्यात आधी खाली थोडंसं मीठ भरून घ्यायचं चिमूटभर आणि त्यानंतर मसाला भरायचा, म्हणजे वांगी ना खाताना अळणी लागत नाहीत. दाबून भरायचा अगदी मसाला, म्हणजे बाहेर येत नाही कालवणामध्ये. आता मी इथे कुकरमध्येच बनवून घेतलेलं. कुकरमध्ये मी आधी तेल ॲड केलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये वांगी टाकली जी भरलेली होती ती. ती 1 मिनिटभर फुल गॅसवर परतवून घेतली. त्यानंतर ह्याच्यामध्ये बटाटे टाकले. बटाटेसुद्धा 1 मिनिटभर परतवून घेतले गॅस फुल ठेवूनच. नंतर जो उरलेला मसाला होता तो टाकला आणि तोही छान परतवून घेतला. गॅस फुल ठेवूनच परतवून घ्यायचं. त्यानंतर मला थोडासा रस्सा जास्त हवा होता, त्यामुळे पाणी थोडंसं मी इथे जास्त ॲड केलेलं आहे. तुम्हाला कमी रस्सा हवा असेल तर कमी पाणी थोडं ॲड करा आणि त्यानंतर झाकण लावून एकच शिट्टी करून घ्यायची. एका शिट्टीमध्ये वांगी व्यवस्थित शिजून होतात आणि पूर्णपणे वाफ निघून गेल्याच्यानंतर कुकर खोलून घ्यायचा. मस्तपैकी ज्वारीची भाकरी असू दे, बाजरीची असू दे किंवा भाताबरोबर खूप छान लागतं हे खायला. नक्की बनवून बघा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय.